रेग्युलर बेसिसमध्ये आपण जे ॲप्लिकेशन यूज करतो, इंस्टाग्राम, यूट्यूब, बँकिंग ॲप्स, गेम्स, AI टूल्स वगैरे सगळं, ते सगळे पण त्याच्यानंतर C++, मग जावा, पायथॉन, जावा स्क्रिप्ट. बिफोर लर्निंग जावा मला तुम्हाला एक सिम्पल क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्ही इंस्टाग्राम वापरता, तुम्ही व्हॉट्सॲप वापरता, तुम्ही यूट्यूब वापरता, एक्सेट्रा जे काही ॲप्लिकेशन असतील ते वापरता. ऑब्वियसली हो. मग तुम्ही कधी विचार केला की व्हॉट्सॲपवर मेसेज एवढे पटकन कसे जातात, इंस्टाग्रामवर रील्स एवढे फास्ट कसे येतात, यूट्यूबवर तेच व्हिडिओ कसे रेकमेंड होतात जे आपल्याला पाहायचे आहेत. याच्या मागं एकच आन्सर आहे, प्रोग्रॅमिंग. आणि जावा शिकण्याआधी आपल्याला प्रोग्रॅमिंग समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रोग्रॅमिंग म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय प्रोग्रॅमिंग? तर प्रोग्रॅमिंग म्हणजे आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देणं. कॉम्प्युटर ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे, पण त्याला आपली लँग्वेज कळत नाही. सो आपल्याला त्याला इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात. आपण त्याला स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देतो, त्यालाच म्हणतात प्रोग्रॅमिंग. आता समजा एक सिंपल एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला चहा बनवायचा आहे. चहा बनवण्यासाठी शुगर, मिल्क, वॉटर, चाय मसाला, चाय पत्ती एक्सेट्रा जे काय आहे ते लागेल. ह्याच्यातली एक जरी स्टेप मिस केली, म्हणजे साखर नाही टाकली किंवा पाणी नाही टाकलं, तर तो चहा बनणार नाही. आपल्याला पूर्ण स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस नीट फॉलो करावी लागते. तसेच जेव्हा आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो तेव्हा स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन द्यावं लागतात. त्याला म्हणतात प्रोग्रॅमिंग. सिम्पल एक्झाम्पल देऊन सांगायचं म्हटलं तर ह्युमन स्वतः विचार करू शकतो, पण कॉम्प्युटर विचार करू शकत नाही. जर आपण कॉम्प्युटरला चुकीची गोष्ट दिली, म्हणजे चुकीचं इनपुट दिलं, तर ते आउटपुट पण जे देणार ते चुकीचंच देणार. जसं चहा बनवताना जर एखादी गोष्ट मिसिंग झाली तर तो चहा बनणार नाही. तसंच प्रोग्रॅमिंगमध्ये कॉम्प्युटरचं आहे. जर आपण कॉम्प्युटरला बरोबर इनपुट दिलं तर ती प्रोसेस होऊन आउटपुट बरोबर येणार, पण जर इनपुटच चुकीचं दिलं तर आउटपुट पण चुकीचं येईल. आता प्रोग्रॅमिंगचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला म्हणजे इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. सिम्पल एक्झाम्पल घेऊ. आपण जर एका कॅल्क्युलेटरमध्ये 2 टाईप केलं, त्याच्यानंतर प्लसचं सिम्बॉल टाईप केला आणि 3 टाईप केलं, तर हे झालं इनपुट. आणि त्याच्यानंतर ना कॅल्क्युलेटरमध्ये जी काय सिस्टीम म्हणजे प्रोसेस होते त्याला म्हणतात प्रोसेस. आणि त्याच्यानंतर ना आउटपुट येईल 5. हे झालं आउटपुट. हे सिम्पल लँग्वेजमध्ये प्रोग्रॅमिंग काय आहे, तर इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. अजून एक एक्झाम्पल पाहू. आता ATM मशीनचं. आता ATM मशीनमध्ये आपण तिथं गेल्यावर कार्ड टाकतो, त्याच्यानंतर पिन टाकतो, हे झालं इनपुटचं काम. त्याच्यानंतर मशीन व्हेरीफाय करते, ते झालं प्रोसेसचं काम. आणि त्याच्यानंतर पैसे बाहेर येतात, दॅट्स कॉल्ड आउटपुट. हिअर इज द सिम्पल फॉर्म्युला. इनपुट, प्रोसेस अँड आउटपुट इज कॉल्ड प्रोग्रॅमिंग. रेग्युलर बेसिसमध्ये आपण जे ॲप्लिकेशन यूज करतो, इंस्टाग्राम, यूट्यूब, बँकिंग ॲप्स, गेम्स, AI टूल्स वगैरे सगळं, ते सगळे पण प्रोग्रॅमिंग वापरूनच बनवलेले आहेत. जर प्रोग्रॅमिंग नसतं तर हे सगळे ॲप्लिकेशनसुद्धा आपण यूज करत नसतो आज. आता मेन क्वेश्चन येतो की कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायच्या. कारण जसं आपण जी लँग्वेज वापरतो, इंग्लिश, हिंदी, मराठी अँड वॉट एव्हर लँग्वेज, ते आता कॉम्प्युटरला कळत नाही. तर तसं कॉम्प्युटरसोबत कम्युनिकेट करायला प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरल्या जातात. त्या भरपूर आहेत. फॉर एक्झाम्पल C, त्याच्यानंतर C++, मग जावा, पायथॉन, जावा स्क्रिप्ट, PHP एक्सेट्रा.
ह्या सगळ्या लँग्वेजमध्ये आपण प्रोग्रॅमिंग करून कॉम्प्युटरसोबत कम्युनिकेट करू शकतो. आता प्रोग्रॅमिंग काय असतं ते आपल्याला समजलं. आता पुढची स्टेप आहे जावा. जावा एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. तर या पूर्ण सिरीजमध्ये आपण जावा 0 पासून ते एंडपर्यंत शिकणार आहोत, एकदम फ्रेंडली वेमध्ये.